मुलांनो, मागील तासिकेला आपण 5वी गणितातील मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार या घटकाचा अभ्यास केला. त्यातील शाब्दिक उदाहरणे पण आपण बघितली. आज आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार याच घटकातील पुढील भाग बघायचा आहे. बघा कोणता भाग येतो ते नाव वाचतोय मी. सगळ्यांनी पान नंबर 17 काढा. पुस्तक समोर ठेवा म्हणजे तुम्हाला दिलेला घटक चांगल्या पद्धतीने समजेल. पेअरिंग ऑफ ऑब्जेक्ट्स फ्रॉम टू ग्रुप्स इन डिफरंट वेज. दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या कशा बनवायच्या त्याविषयी आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. त्याचे काही इथं उदाहरणं आहे. ते उदाहरणातील फर्स्ट एक्झाम्पल्स मी घेतोय. बघा ते वाचतोय आणि आपण ते उदाहरण मग सोडवून पण घेऊ. अजय वॉन्ट्स टू ट्रॅव्हल लाईट, सो ही टूक विथ हिम 3 shirts, one red, one green and one blue, and 2 pairs of trousers, one white and one black. How many different ways does he have of pairing of a shirt with trousers? बघा, अजयला प्रवासाला जाण्यासाठी कमीत कमी सामान न्यायचे म्हणून त्याने एक लाल, एक हिरवा, एक निळा असे 3 शर्ट घेतले आणि एक काळी व एक पांढरी अशा 2 पॅन्ट बरोबर घेतल्या. तर त्याला शर्ट व पॅन्टच्या जोड्या किती प्रकारे वापरतील? बघा त्याने 3 शर्ट घेतले, लाल, हिरवा व निळ्या रंगाचा, आणि 2च पॅन्ट घेतल्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या. मग त्याला शर्ट आणि पॅन्टच्या किती जोड्या वापरता येतील? आता इथं त्या जोड्या कशा असतात त्याचे उदाहरण पण दिलेले. बघा आता 3 शर्ट आणि 2 पॅन्ट हे 2 वेगवेगळे समूह आहे आणि या समूहातील वेगळ्या प्रकारे जोड्या तयार करायचे. बघा 2 समूहातील वस्तूंच्या वेगळ्या प्रकारे जोड्या तयार करताना या दोन्ही समूहामध्ये ज्या संख्या आहे त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. आता इथं बघा इथं तुम्हाला 3 शर्ट दिलेले, रेड, ग्रीन अँड ब्ल्यू, आणि 2 ट्राउझर्स म्हणजे पॅन्ट दिलेले व्हाईट आणि ब्लॅक. मग 3 गुणिले 2 6 म्हणजे एकूण 6 जोड्या तयार खाली दिल्या. बघा 6 जोड्या. रायटिंग S फॉर शर्ट अँड T फॉर ट्राउझर्स. द पॉसिबल डिफरंट पेयर्स आर ऑलटुगेदर 6 डिफरंट पेयर्स म्हणजे 6 जोड्या तयार झाले म्हणजे एकूण. आता इथं बघा इथं शर्टसाठी S हे अक्षर वापरलेले आहे, ट्राउझर म्हणजे पॅन्टसाठी T हे अक्षर वापरले आणि त्याचे एकूण 6 जोड्या तयार झाले. पहिली जोडी बघा, रेड शर्ट, ब्लॅक ट्राउझर, रेड शर्ट, व्हाईट ट्राउझर. म्हणजे इथे एक लाल शर्ट जर घेतला तर त्याच्याबरोबर ब्लॅक आणि व्हाईट ट्राउझरची जोडी बनवलेली आहे. शर्ट एक घ्यायचा आणि त्याच्याबरोबर ब्लॅक अँड व्हाईटची जी पॅन्ट आहे त्यांची जोडी बनवायची. बघा पहिली जोडी रेड शर्ट, ब्लॅक ट्राउझर, दुसरी जोडी रेड शर्ट, व्हाईट ट्राउझर, तिसरी जोडी बघा ग्रीन शर्टची. आता ग्रीन शर्ट, ब्लॅक ट्राउझर, ग्रीन शर्ट, व्हाईट ट्राउझर ही चौथी जोडी. पाचवी जोडी बघा ब्ल्यू शर्ट, ब्लॅक ट्राउझर, आणि 6वी जोडी ब्ल्यू शर्ट, व्हाईट ट्राउझर. म्हणजे प्रत्येक शर्टाबरोबर 2 जोड्या तयार झाल्या. एक ब्लॅक पॅन्ट आणि एक व्हाईट पॅन्टची. अशी रेड शर्टच्या 2, ग्रीन शर्टच्या 2 आणि ब्ल्यू शर्टच्या 2 असे एकूण 6 जोड्या तयार झाल्या. सर्वांना समजले उदाहरण? आता दुसरं उदाहरण घेऊया. सेकंड एक्झाम्पल, सुरेश हॅज 3 balls ऑफ डिफरंट कलर्स मार्क A, B and C and 3 bats mark P, Q and R. He wishes to take only 1 bat and 1 ball to the playground. In how many ways can he pair of a ball and a bat to take with him? बघा सुरेशकडे A, B, C या
रंगाचे 3 चेंडू आहे, ए बी आणि सी या रंगाचे 3 चेंडू, पी क्यू आर असं लिहिलं 3 बॅट आहे बघा, इथे पी क्यू आर बॅट दिलेले आहे. त्याला एक बॅट आणि एक चेंडू घेऊन मैदानावर जायचे आहे. तर बॅट व चेंडू यांच्या किती प्रकारे जोड्या तयार बघा. 3 चेंडू आहे ए बी सी रंगाचे आणि 3 बॅट आहे पी क्यू आर रंगाचे, म्हणजे किती जोड्या तयार होतील. इथं ए बी सी बॅट्स आणि पी क्यू आर बघा, इथं ए बी सी हे बॉल दाखवलेले आणि पी क्यू आर हे बॅटचे नावं दिले बघा. 3 गुणिले 3 म्हणजे 9, एकूण 9 जोड्या तयार होतील. त्या जोड्या पण इथं खाली तुम्हाला दिलेल्या आहे बघा. आता ए बॉल बरोबर पी क्यू आर या बॅटच्या एकूण 3 जोड्या तयार होतील बघा. इथं ए बॉल पी बॅट, ए बॉल क्यू बॅट, ए बॉल आर बॅट, हे झाले 3 जोड्या. बी बॉलच्या परत 3 जोड्या तयार होतील. बी बॉल पी बॅट, बी बॉल क्यू बॅट, बी बॉल आर बॅट, बी बॉलच्या परत 3 जोड्या. नंतर सी बॉलच्या पण 3 जोड्या, 3 बॅट बरोबर. सी बॉल पी बॅट, सी बॉल क्यू बॅट, सी बॉल आर बॅट, असे एकूण ए बी सी या बॉलच्या पी क्यू आर या बॅट बरोबर वेगवेगळ्या 9 जोड्या तयार झाल्या, 9 पेअर्स. त्यानंतर तिसरं उदाहरण बघूया. द 3 फ्रेंड्स संजू, जॉन अँड अली went to the fair. A shop there had few different types of hats. Each of the boys had photos taken of himself wearing every type of hat. In turn, find how many photographs were taken in all. How many different pairs were formed? That is, how many photos were taken. बघा काय प्रश्न आहे. संजू, जॉन आणि अली हे 3 मित्र जत्रेला गेले होते. तेथे एका टोप्याच्या दुकानात 5 प्रकारच्या टोप्या होत्या. प्रत्येकाने प्रत्येक प्रकारची टोपी आपल्या डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढून घेतला. एकूण किती फोटो काढले बघा, आणि येथे किती जोड्या तयार झाल्या, एकूण किती प्रकारे फोटो काढले गेले त्याची माहिती इथं आपल्याला घ्यायची बघा. आता टोप्या होत्या 5 प्रकारच्या, इथं बघा 5 डिफरंट टाइप्स ऑफ हॅट्स. आणि 3 मित्र संजू, जॉन आणि अली, म्हणजे 5 गुणिले 3 15, म्हणजे 15 प्रकारच्या जोड्या तयार होतील आणि 15 फोटोग्राफ पण निघतील बघा. आता कशा जोड्या तयार होतील. आता प्रत्येक प्रकारच्या टोपीबरोबर 3 जण येतील, संजू, जॉन आणि अली. पहिल्या प्रकार टोपी बघा, संजू, जॉन, अली. नंतर ही दुसऱ्या प्रकारची टोपी, तिथं पण परत संजू, जॉन आणि अली. ही तिसऱ्या प्रकारची टोपी, संजू, जॉन आणि अली. ही चौथ्या प्रकारची टोपी, संजू, जॉन. ही 5व्या प्रकारची टोपी, संजू, जॉन आणि अली. म्हणजे प्रत्येकाने इथं 5 प्रकारच्या ज्या टोप्या आहेत ती प्रत्येकाने एकदा ती टोपी प्रत्येक प्रकारची घालून बघितली. म्हणजे आता संजूने 5 वेळेस ती 5 प्रकार टोपी घातली, जॉनने 5 वेळेस घातली आणि अलीने 5 वेळेस घातली. म्हणजे एकूण ते 3 मित्र आणि टोपी असे एकूण 15 जोड्या इथे तयार झाल्या आणि तेवढे त्यांनी फोटोग्राफ पण काढले. त्यानंतर बघा खाली काही उदाहरण दिले तुम्हाला, ते आपल्याला इथं सोडवायचं आहे. टेक 2 collection each containing the given number of objects. Make as many different pairs as possible, taking one object from each collection every time. Thus, complete the table below. हा टेबल पूर्ण करायचा आहे आपल्याला. बघा दिलेल्या संख्या एवढ्या वस्तू असणारे 2 समूह घ्या. त्याच्या किती प्रकारे जोड्या तयार होतात ते करून पहा व खालील तक्ता पूर्ण करा. आता इथे दिले बघा, ऑब्जेक्ट्स इन 1 कलेक्शन म्हणजे एका समूहातील वस्तू, ऑब्जेक्ट्स इन द अदर कलेक्शन म्हणजे दुसऱ्या समूहातील वस्तू. हाऊ मेनी वेज टू फ्रॉम पेअर्स, किती प्रकारे जोड्या तयार होतील. 2 समूह दिलेले आहे, दोन्ही समूहातील
वस्तूंचा गुणाकार करून आपल्याला तेवढ्या प्रकारच्या जोड्या इथे तयार होतील. आता बघा, पहिल्या समूहातील वस्तू आहे 3 आणि दुसऱ्या समूहातील वस्तू आहे 2. 3 गुणिले 2 6, म्हणजे 6 जोड्या तयार होतील यांच्या. दुसरं उदाहरण आहे 5 गुणिले पहिल्या समूहातील वस्तू 5, दुसऱ्या समूहातील 2. 5 गुणिले 2 10 जोड्या तयार होतील. पहिल्या समूहातील वस्तू 2, दुसऱ्या समूहातील 4. 2 गुणिले 4 8 जोड्या तयार होतील. इथं पहिल्या समूहातील वस्तू 3, दुसऱ्या समूहातील वस्तू 4. 3 चौक 12, 3 गुणिले 4 12 जोड्या तयार होतील. बघा, यावरून या तक्त्यावरून काय निष्कर्ष मिळतो किंवा या उदाहरणांवरून काय निष्कर्ष मिळतो आपल्याला? बघा, द नंबर ऑफ डिफरंट पेयर्स फॉर्म्ड बाय पेअरिंग ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम 2 ग्रुप्स इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इन द 2 ग्रुप्स. म्हणजे 2 समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे तयार होणाऱ्या जोड्यांची संख्या ही दोन्ही समूहातील वस्तूंच्या संख्यांच्या गुणाकारा एवढी असते. म्हणजे जे 2 समूह आहे, या 2 समूहातील वस्तूंचा गुणाकार करायचा, ती जे उत्तर येईल तेवढ्या जोड्या या 2 समूहातील वस्तूंच्या तयार होतात. उदाहरणार्थ 3 आणि 2, 3 गुणिले 2 6, म्हणजे इथं 6 जोड्या तयार झाल्या. बघा, अशा प्रकारे आपण 2 समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या कशा बनवायच्या, म्हणजे गुणाकार करून 2 समूह जे वेगवेगळे असतात तेथील वस्तूंच्या जोड्या कशा बनतात ते आपण इथे बघितलं. अशा पद्धतीने आज आपण चॅप्टर नंबर 4 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनमधील मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार हा घटक संपवला. पुढील तासिकेला आपण या चॅप्टरमधील या प्रकरणामधील दुसरा भाग म्हणजेच भागाकार डिव्हिजन याविषयी माहिती घेऊ. धन्यवाद.